स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. गुंगी गुडिया टीकेवर काँग्रेस ठाम. हे अपशब्द नसून वर्णन. हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण. अर्थ खातं स्वतःकडे घेऊन दुर्गा असल्याचं सिद्ध करा, सपकाळांचं आव्हान. वेळ आल्यावर बोलणार, गुंगी गुडिया टीकेला सुनेत्रा पवारांचं उत्तर. काँग्रेसचं वक्तव्य दुर्दैवी, स्त्रीला हिणवणं चुकीचं, काँग्रेसनं माफी मागावी. गुंगी गुडिया विधानावरून अमृता फडणवीस यांची मागणी. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. मुंबई, ठाणे, पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन. माफीची मागणी करत एनसीपीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात शिरले. शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी उद्यावर. बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, शिवसेना युवतीकडून कोर्टाला विनंती. उद्या दुपारी 2 वाजता होणार सुनावणी. अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या. आमदार विक्रम काकडे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी. अमित शहांची भेट घेऊन दिलं शिफारस पत्र. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे जीव गमावणाऱ्या विकास गोरेंच्या कुटुंबियांना पोलिसांचा असंवेदनशील सवाल. तर संबंधित पोलिसाची चौकशी करू, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्वाही. आरोपींची धिंड काढणं पडलं महागात. पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना नोटीस. पोलिसांच्या कृतीचा मानवाधिकार आयोगाकडून जंगल राज असा उल्लेख. 20 ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश. बीड जिल्ह्यातील वडवणीमधील आगार तांडा गाव सुविधांपासून वंचित. मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. अखेर ग्रामस्थांनी गाव विकायला काढलं. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. काँग्रेसने पवारांबद्दल एक स्टेटमेंट केलं, एक पोस्ट केली होती सोशल मीडियावर, त्याबद्दलची. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर 1966 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते राम मनोहर लोहिया यांनी गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती. पुढे इंदिरा गांधींनी गुंगी गुडिया ते आयरन लेडीपर्यंतचा प्रवास करत भक्कम पंतप्रधान म्हणून ओळख कमावली. जी चूक 1966 मध्ये समाजवादी पक्षानं केली होती, तशीच काहीशी चूक आता काँग्रेस करताय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण काँग्रेसनं याच गुंगी गुडिया शब्दाचा वापर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी केलाय. काँग्रेसच्या या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटतोय. पाहूयात. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात काँग्रेसनं सोशल मीडियावर वापरलेली ही भाषा. बीड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला होता. यावेळी धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं आणि प्रश्न विचारण्यास नकार दिला. याच घटनेचा आधार घेत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं पोस्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे जो शब्दप्रयोग विरोधकांनी काँग्रेसच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीसाठी वापरला होता, तो शब्दप्रयोग करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना लक्ष्य केलं. काँग्रेसच्या टीकेनंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणाऱ्या काँग्रेसवर चौफेर टीका केली जाते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसवर जोरदार पलटवार केलाय. ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे. स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती. त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे.
आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे. आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या एक्स अकाउंटवरून काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत, ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील, तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे. समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात. आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी. ज्यांच्यामुळे काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया म्हणत टीका केली त्या धनंजय मुंडेंनीही काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या मनात महिलांविषयी द्वेष आहे, या द्वेषातूनच त्यांनी असं ट्विट केल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली. ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे, हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. महिला नेत्या तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील या टीकेचा निषेध केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भात टीका करताना जे शब्द वापरले गुंगी गुडिया, ते अत्यंत निषेधार्ह आहेत आणि त्यांची पुरुषी मानसिकता याच्यामधनं दिसते आहे. या देशामध्ये इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण त्यांनी बँकांचं एकत्रीकरण राष्ट्रीयकरण करणं असू दे की पाकिस्तानाचे 2 तुकडे करत बांगलादेशाची निर्मिती करणं असू दे, स्वतःला त्यांनीही प्रूव्ह करून दाखवलं होतं. आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, जिजाऊ, तारा राणींची लेक आहेत आणि त्याही या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दाखवून देतील. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाईही झाली पाहिजे. सुनेत्रा वहिनी यांना गुंगी गुडिया बोललं गेलं. एका महिलेला गुंगी गुडिया बोलणं म्हणजे पार इंदिरा गांधींना पण हे बोललं गेलं होतं. हे पटत नाही मनाला. मी महिला म्हणून नाही बोलत आहे, पण मी एक एवढंच सांगते की माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीने एक मोठा आघात सहन केलाय. अजितदादा गेल्यास आणि त्याच्यानंतरही त्या राजकारणामध्ये व्यवस्थित स्वतःला त्यांनी उभं केलंय, आपल्या पार्टीला उभं केलंय, तेव्हा त्यांना गुंगी गुडिया बोलणं हे बरोबर नाही. आणि खास करून अशा मोठ्या नेत्यांकडनं की जे अनुभवी आहेत, ज्यांच्या मागे खूप मोठं राजकारणी बल आहे, त्यांनी तरी कमीत कमी वहिनी साहेबांचा गुंगी गुडिया म्हणून अपमान करू नये. हे मनाला पटत नाही. सुनेत्रा वहिनी गुंगी गुडिया नाही आहेत. शी इज अ फायटर लेडी. त्याच्यामुळं आय रिस्पेक्ट वहिनी. एवढा आघात झाल्यानंतर बारामतीमधनं बहुमताने निवडून आलेल्या आहेत आणि आज उपमुख्यमंत्री महिला पहिली आपल्या इथं महाराष्ट्राला मिळालेली आहे. तरी कृपया मी नेत्यांना सांगते की महिलांच्या बाबतीत बोलताना थोडं तोलून मोलून बोला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसची टीका म्हणजे लाडक्या बहिणींचा अपमान आहे अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसवर केली. महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे काँग्रेसला
हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसच्या या टीकेमुळे महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांचीही काहीशी कोंडी झाल्याचं दिसलं. काँग्रेसच्या या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीनेही सावध प्रतिक्रिया दिली आहे. न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. 10 वेळा भेटण्यामध्ये त्यांनी मला जे मोटिवेट केलं ते अप्रतिम होतं. त्यामुळे मला असं वाटतं स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. दुसरीकडे काँग्रेस मात्र त्यांच्या विधानावर ठाम असल्याचं दिसलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया हा अपशब्द किंवा शिवी नसून वर्णन असल्याचं म्हणत या टीकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात. हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे. हर्षवर्धन सपकाळांनी माफी न मागता समर्थनच केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतं. विविध शहरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू झालं असताना सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह थेट काँग्रेस कार्यालयात घुसले. यावेळी काही काळ राडा झाल्याचं दिसलं. त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली. आमचं भांडण काँग्रेसशी नाही. ज्यांनी कुणी ट्विट केलं, ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय. हर्षवर्धन सपकाळ साहेब या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे. काँग्रेसच्या या गुंगी गुडिया टीकेनं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादीसह सत्ताधाऱ्यांनी याच मुद्द्यावरून चहूबाजूंनी काँग्रेसला घेरलं. त्यामुळे येत्या काळात त्याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा सन्मान व्हायला हवा असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय. मर्यादा ओलांडणारी टीका दुर्दैवी असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्यात. महिलांच्या नेतृत्वाचा अपमान करणारी ही टीका असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या आणि काँग्रेसची टीका अवमानकारक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काय ट्विट केलंय पाहूयात. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकी पवार यांनी अत्यंत धैर्यानं जनसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं. ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हायला हवा. मात्र त्यांच्यावर होत असलेली वैयक्तिक आणि मर्यादा ओलांडणारी टीका ही केवळ दुर्दैवीच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाचा अवमान करणारी आहे. दुर्दैवाने स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षानेच पुरुषी मानसिकतेतून आदरणीय काकींवर मर्यादा ओलांडून टीका करणं हे महाराष्ट्रासाठी अवमानकारक आहे. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणतानाच काँग्रेसनं धनंजय मुंडेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा थेट सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे. काँग्रेससह पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंडेंना लक्ष केल्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आल्याचं बघायला मिळत आहे. पाहूयात.
मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? काँग्रेसचा धनंजय मुंडेंवर निशाणा. प्रश्नोत्तर होणार नाही हे आधीच सांगितलेलं. काँग्रेसच्या टीकेवर मुंडेंचं प्रत्युत्तर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. कार्यालयामध्ये मारहाण पुस्तक घेऊन आपल्याला शुभेच्छा देण्यात येत. थँक्यू. राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या या कृतीवरून सध्या काँग्रेसनं मुंडेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल उपस्थित करत काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंडेंवर गुंडगिरीचा आरोप केलाय. तसंच मुंबईच्या गांधी भवनात झालेल्या राड्या प्रकरणातही काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे. काल म्हणजे त्या पत्रकारांनी विचारलेल्या पत्रकार परिषदेतल्या शब्दात पत्रकारांना चुप्प बसवणारी व्यक्ती यांच्यावर एक गुंड असल्याचा एक ठपका कुठेतरी लागलेला आहे. आणि आज जे आमच्या कार्यालयामध्ये जे या ठिकाणी आलेत यांनाही त्यांना गुंड जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण यातले आलेले जे आहेत यांच्या गुंडागर्दीला कंटाळून किंवा यांची गुंडागर्दी सहन न झाल्यामुळे अजितदादांनीच त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढलं होतं. स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं. आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. खरं तर सुनेत्रा पवारांचा बीड दौरा 2 दिवसांपूर्वीच संपला. पण या दौऱ्यातील पत्रकार परिषदेतली दृश्य आणि त्यातील धनंजय मुंडेंच्या देहबोलीवरून विरोधकांनी त्यांना लक्ष केलं. पत्रकारांना गुन्हेगारीचा प्रश्न विचारण्यापासून रोखतानाच मुंडेंवर शेतकऱ्यालाही दमबाजी केल्याचा आरोप केला जातोय. या दोन्ही आरोपांवर मुंडेंनी मंगळवारी प्रत्युत्तर दिलं. निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या. मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का म्हणून. त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणलं की आपण आत्ता थांबायला पाहिजे कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही. अधिकृतपणे हे सांगितलेले हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता. तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबाच्या लक्षात येईल. एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत केलेल्या टीकेनं राजकारण तापलंय. पण त्याचवेळी विरोधकांनी पत्रकार परिषदेतील धनंजय मुंडेंच्या देहबोलीवरून त्यांना लक्ष केल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काहीसे चर्चेबाहेर असलेले धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले आहेत. आता ही चर्चा मुंडेंसाठी सकारात्मक ठरते की नकारात्मक हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. या चर्चेत मागच्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना एक पत्र पाठवलं ज्यात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वैधतेवरच सवाल उपस्थित केला गेलाय. बघूयात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पाठवलेलं हे पत्र. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले. 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय अधिवेशनात पक्षात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. मात्र यातील काही बदलांचे कागदपत्रच निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले नसल्याचं समोर आलंय. याचीच आठवण 27 जुलै रोजी पाठवलेल्या या पत्रातून करून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर केलेले नाहीये.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत कलम 6, 7, 12, 8, 1, 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक बदलांचे ठरावच नाही आहेत. केवळ कलम 18.1 या संदर्भातील 26 फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावाचा समावेश आहे आणि त्यामुळे कलम 6, 7, 12, 32 आणि 36 या संदर्भातील ठराव आणि बदलांसंदर्भातील कागदपत्र जमा करावीत असे निर्देश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाकडून या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरच सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याच मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. हो, पत्रास कारण की असं असेल एक पत्र. आता सुनेत्राताई वहिनी उत्तर देतील ना. पण कारण काय असं की अशा त्यांच्याही पक्षावर आता काही नाही, आता मी कसं काय सांगू त्यांच्या पक्षातल्या काय घटना घडामोडी आहेत. अमित शहांचा पक्ष आहे, ते ठरवतील काय करायचं. खरं तर राष्ट्रीय अधिवेशनानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च 2026 आणि 7 एप्रिल 2026 रोजी निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करून घटनेतील बदलांची माहिती दिली होती. पण आता निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे पेच निर्माण झालाय. तांत्रिक प्रक्रियेचा भाग असलेल्या या पत्रामुळे पक्षाच्या प्रशासकीय अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. पण निवडणूक आयोग आणि राष्ट्रवादी पक्षातील हा रुटीन पत्रव्यवहार असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. तसंच या पत्राच्या माध्यमातून जी काही संबंधित कागदपत्र मागण्यात आली आहेत त्याचीही पूर्तता तत्काळ करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीनं दिली आहे. वर्षभरामध्ये अशा पद्धतीची अनेक पत्र निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना, आमच्याच पक्षाला असं नाही, इतरही पक्षांना ती येत असतात आणि त्या अनुषंगानं हा नियमित पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाच्या बरोबर होत असतो. त्यामुळं निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे. याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे बदल झाले. यातील केवळ कलम 18.1 नुसार झालेल्या सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे. पण इतर बदलांची वैधतेची पूर्तता करणारी कागदपत्रच नसल्यानं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कधी होते यावर कार्यकारिणी आणि पक्षातील बदलांची वैधता अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आजही सुनावणी झालेली नाहीये. वेळेच्या अभावामुळे आज होणारी सुनावणी उद्या होणार आहे. उद्या दुपारी 2 वाजतानंतर पक्ष आणि चिन्हावर युक्तिवाद होणार आहे. मात्र आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं फक्त तारीख पे तारीखच दिली आहे. आता पाहूयात उद्या कोर्टात नेमकं काय होऊ शकतं आणि आतापर्यंत किती वेळा तारीख पे तारीख झालेला आहे. शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी उद्यावर. कोर्टाकडून पुन्हा तारीख पे तारीख. निकाल कधी? उद्या दुपारी पक्ष आणि चिन्हावर युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर मागील अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र अद्यापही निकाल लागलेला नाही. आजही सुप्रीम कोर्टात पक्ष चिन्हावर सुनावणी होती. मात्र वेळेअभावी कोर्टानं पुन्हा एकदा उद्याची तारीख दिली आहे. उद्या दुपारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर युक्तिवाद होणार आहे. 17 फेब्रुवारी 2023 केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. 2024 ते 25 मध्ये अनेक वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 2026ला पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. 12 मार्च 2026 पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टानं नवी तारीख दिली. 15 मे 2026 दोन्ही पक्षाच्या वकिलांनी वेळ मागितल्यामुळे कोर्टानं फटकारलं आणि नवीन तारीख दिली. 30 जुलै 2026 कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत 4 ऑगस्ट ही नवीन तारीख दिली. 4 ऑगस्ट 2026 वेळेअभावी सुप्रीम कोर्टानं सुनावणी घेतली नाही. उद्या दुपारी पक्ष आणि चिन्हावर आता सुनावणी होणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डवर जी केस होती आमची 36 क्रमांकावर होती. केसेस येत गेल्या. आम्हाला अपेक्षा होती दुपारनंतर लागलीच आमची केस बोर्डवर येईल
आणि आर्ग्युमेंट सुरू होतील, परंतु काही बार काउन्सिलच्या सुनावणीमध्ये भरपूर वेळ गेला. त्यांच्या सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या, त्यावर त्यांनी भाष्य केलं, ऑर्डर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा केलं आणि त्याच्यानंतरच्याही 2 केसेस अशा तऱ्हेने झाल्या आणि वेळ जी संपली, कोर्टाची वेळ संपली, त्यावेळेला आमचे काउन्सिल कपिल सिब्बल यांनी कोर्टाने विचारणा केली असता कोर्टाने आम्हाला लगेच सांगितलं की उद्या आपण दुपारी 2 किंवा जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत सुरू तुमचं करू आणि कंटिन्युअस करू. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आतापर्यंत फक्त नवनवीन तारखा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली. आजही सुनावणी होईल अशी आशा असताना सुनावणी उद्यावर गेली आहे. त्यामुळे उद्या तरी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार का, की पुन्हा तारीखच मिळणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. 28 फेब्रुवारीला बारामतीत विमान अपघात झाला आणि एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राने गमावला. अजितदारांच्या जाण्यानं एका कार्यक्षम नेतृत्वाची उणीव कायम अनेकांना जाणवते. दादांच्या हयातीत त्यांच्या कामांचा दणका वेग महाराष्ट्राने बघितला. त्यामुळे याच कार्यासाठी दादांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करण्यात आलेली आहे. बघूयात. अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या. आमदार विक्रम काकडेंची अमित शहांकडे मागणी. अमित शहांची भेट घेत दिलं शिफारस पत्र. अजित पवार हे नाव जरी आज उच्चारलं तरी एक नेता व्यक्ती म्हणून त्यांची उणीव जाणवते. त्यांचीच लावून जाणारी एक्झिट आठवते. पण यासोबत सतत कामाचा सपाटा लावणारे दादा सुद्धा डोळ्यासमोर येतात. त्यामुळेच दादा म्हणजे कामाचा माणूस अशी टॅगलाईनच प्रचारात ते असताना ठेवली गेली होती. दुर्दैवाने विमान अपघातात दादा गेले, पण त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी दादांना मरणोपरांत पद्मविभूषण देण्याची मागणी केली जाते. राष्ट्रवादीत पद्मविभूषण हा पुरस्कार आतापर्यंत शरद पवार यांना मिळालेला आहे. तोच पुरस्कार स्वर्गीय अजित पवार यांनाही मिळावा यासाठी आज पक्षाचे विधान परिषद आमदार विक्रम काकडे थेट दिल्लीत गेले आणि अमित शहा यांना भेटले आणि तसं त्यांनी पत्रही दिलं की दादांचं एकूण समाजकार्य बघता त्यांना हा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी त्यांनी थेट अमित शहा यांच्याकडे केलेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडेंनी याबाबतचं विनंती पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिलंय. या पत्रातून दादांना पुरस्काराने सन्मानित करावं अशी शिफारस त्यांनी केली. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली होती. यासाठी चेतन तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र सुद्धा लिहिलं होतं. त्यानंतर आता थेट अमित शहांची भेट घेत सार्वजनिक जीवनातील दादांच्या योगदानाचा गौरव व्हावा यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करावा अशी विनंती करण्यात आली आहे. भावना व्यक्त केलेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी योगदान आहे आणि विक्रम आता आमदार झालाय आणि आपल्या नेत्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. पद्मविभूषण हा देशातील 2ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. विविध क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार कुणाला द्यायचा हे केंद्र सरकारची पद्म पुरस्कार निवड समिती ठरवते. समितीच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्कारासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि सामान्य नागरिक सुद्धा नामांकन सुचवू शकतात. आतापर्यंत अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस आणि कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. राज्य सरकारने नुकतेच वेगवेगळे उपक्रम राबवून अजित पवारांची जयंती साजरी केली. आता दादांच्या कार्यासाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने त्यांना सन्मानित करावं ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार याची दखल घेत दादांच्या नावाची शिफारस करतं का हे बघावं लागेल. चंद्रकांत फुंदे, झी24 तास, मुंबई. सावजी मटण नागपुरात गेले आणि सावजी खाल्लं नाही असा व्यक्ती फार दुर्मिळ. नागपूरच्या खाद्य संस्कृतीची एक ठळक ओळख म्हणजे सावजी. परंपरागत घरगुती मसाल्यांची चव हे सावजीच्या पदार्थांचं खास वैशिष्ट्य. पण याच सावजीबद्दल तुकाराम मुंढेंनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. सावजी खाल्लं तर महिनाभर हॉस्पिटलला जावं लागेल असं मुंढेंनी म्हटलं आणि या वक्तव्याबाबत आता नाराजी व्यक्त केली जाते. बघूयात.
तुकाराम मुंढेंच्या सावजीवरील वक्तव्यामुळे नवा वाद. मुंढेंच्या वक्तव्यानं सावजी प्रेमी हलबा समाज नाराज. सावजीच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती. आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे चांगले चर्चेत आहेत. त्यामुळे सध्या त्यांना अनेक कार्यक्रमांचंही निमंत्रण दिलं जातं. कारण काय तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या तोंडून 2 शब्द ऐकावेत. अशाच एका अमरावतीतील कार्यक्रमात मुंढे भेसळयुक्त पदार्थांबद्दल बोलताना असं काहीतरी बोलले की ज्यावरून वाद निर्माण झालाय. विदर्भात अनेक खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सावजीबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलंय. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. गरमागरम भडक काळसर तर्री, मसाल्याचा घमघमाट, सुगंध असा की कधी एकदा चव घेतो असं होईल आणि खाल्ल्यावरही पोट भरेल पण मन नाही. असं सावजी चिकन मटन एकंदरीत सावजी प्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय. सावजी म्हणजे नागपुरातील खाद्य संस्कृतीचा महत्वाचा भाग. सावजीची चव म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. त्यामुळे सावजी पद्धतीच्या पदार्थांचे अनेक हॉटेल्स विदर्भ आणि आता मुंबईत सुद्धा आहेत. पण मुंढेंच्या या वक्तव्यानंतर सावजी खाद्यपदार्थांबाबत गैरसमज पसरवला जात असल्याची भावना सावजी प्रेमी आणि हॉटेल चालकांची आहे. त्यामुळे मुंढेंनी सावजीबद्दल जे वक्तव्य केलंय ते माहिती न घेताच भूमिका मांडणं चुकीचं असल्याच्या आता प्रतिक्रिया उमटतायत. तसंच मुंढेंचं वक्तव्य हलबा समाजाच्या भावना दुखावणारं असल्याचंही समाजाचं म्हणणं आहे. एक रिस्पॉन्सिबल सनदी अधिकाऱ्यांनी की सावजी हा एका कम्युनिटीशी जोडलेला हा व्यवसाय आहे. विदर्भामध्ये हलबा हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सावजी जेवणाचं जे असते ते व्यावसायिक नसून हे घरगुती जेवण, यालाही खूप मोठं महत्त्व आहे. कदाचित सनदी अधिकारी या नात्यानं त्यांना ह्या सावजीबद्दल जी कल्पना असेल ती कदाचित चुकीची असू शकते म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं. तिखट हा विषय चुकीचा आहे, हा चवेचा विषय आहे. मी तुम्हाला एक माझ्याच घरचं उदाहरण देतो. माझी आई वयाच्या 82व्या वर्षी तिचं निधन झालं मागच्या वर्षी. ते त्या वयापर्यंत सावजी जेवणामध्ये तेल नसलं, तेल नाही दिसलं तर ते वरून तेल टाकाय तरी जेवण करतात. त्यांचे सुदृढ होते. कधी त्यांना डायबिटीज नाही, कोणत्या प्रकारची बिमारी नाही, कशा प्रकारचं नाही, लो बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही, मस्त तंदूर. आणि तुम्ही जर सावजी एरियात फिरलेत अजूनही आमचे जुने जे आदरणीय रिस्पेक्टिव्हली सिनियर सिटीजन आहेत त्यांना भेटाल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, रविवार आठवड्यातून 3-4 वेळा ते जेवण सावजी. आणि सावजी जेवण हा नॉनव्हेज पुरती नसतो. आमचं रस्सा पाटवडी असेल, कोणत्याही घरी आमचं जेवण बनलं तो स्वादिष्ट असतो. सावजी खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक येत आहे. आता सावजी कम्युनिटी अशी आहे की जे घरगुती मसाल्यात सगळे इथे जितकेही लोक आहेत घरगुती मसाल्यात बनवतात. जसं भाऊंनी सांगितलं, हा घरगुती मसाला घरीच बनतो, हा बाहेरचा आम्ही कोणीच वापरत नाही. इव्हन आम्ही नाही कोणतेही सावजी. आणि याच्यामुळे कसं आहे कोणाला कधी त्रास नाही होत. त्याचं कारण आहे की जसं हार्ट अटॅक येतो हे येतो त्या हिशोबाने अर्धी सावजी कम्युनिटी जी आहे त्यांच्या घरी तर सगळे बिमार राहिले असते. आणि याच्यामुळे ह्या व्यक्तित्वामुळे आमच्या धंद्यावर फरक पडलाय. तर सावजी म्हणजे केवळ तिखट तेलकट मटण नाही तर तो स्थानिक खाद्य संस्कृतीचा सुद्धा भाग आहे. तसंच संपूर्ण रस्सा हा घरगुती गोष्टींपासून बनवतात. त्यामुळे त्यात शरीराला अपायकारक असं काहीही नसतं असं हॉटेल चालकांचं आणि समाजाचं म्हणणं आहे. सावजी फक्त तिखट आणि तेल राहणारी वस्तू नाही तर ते पारंपरिक प्रतीने बनवणारी आमच्या कमीत कमी 250 वर्षापासून जे आम्हाला आमचे पूर्वजांनी शिकवलेली ती परंपरा आहे जी आता आम्ही समोर ते जेवणाच्या आधारे घेऊन जात आहे. हे आमचे सगळे जे मसाले राहतात रेडीमेड नसून आम्ही स्वतः घरी बनवतात. तुम्ही जे जशी डिश हॉटेलमध्ये मागून राहिले तशी डिश तुम्हाला प्रिपेअर केल्या जाते. तुम्हाला काही कोणी तिखट, सावजी म्हणजे तिखट हा विषय नाहीये किंवा मसाला हा विषय नाहीये. साधे घरचे म्हणजे मसाले असं असतं तर जवळजवळ हजारो लोक आहेत म्हणजे सगळे सावजी तुम्हाला हॉस्पिटलमध्येच मिळाले असते. म्हणजे हे वाक्य त्यांनी कुठल्या उद्देशाने म्हटलं हे म्हणजे क्लिअर नाहीये. एकीकडे हलबा समाज आणि सावजी हॉटेल चालक दोघांनीही मुंढेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसं असताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही सावजीबाबत अनेकांचे काही गैरसमज असल्याचंही म्हटलंय.
आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं असं तसं नसतं. जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल. आणि सावजी म्हणजे खूप तिखट असं नाही. मुंढे जे काही करतात किंवा जे काही बोलतात त्याला प्रत्येक माणूस दादच देतो, कारण ते पोट तिडकीने आणि सर्वसामान्यांच्या काळजीपोटी बोलत असतात. पण सावजीबद्दल बोलताना त्यांचं वक्तव्य जरा अतिशयोक्तीपूर्ण ठरलं. त्यामुळे सावजी पदार्थाबद्दल गैरसमज निर्माण होऊन व्यवसायावर परिणामाची भीती व्यक्त केली जाते. तसंच समाजाच्याही भावना दुखावल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे याबाबत काही स्पष्टीकरण आता देतात का हे बघावं लागेल. अमर काणे, झी 24 तास, नागपूर. राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू झालेल्या कठोर कारवाईचा सकारात्मक परिणाम आता ग्रामीण अर्थकारणावर दिसू लागलाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर ग्राहकांचा कल पुन्हा शुद्ध दुधाकडे वळलाय. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी झपाट्यानं वाढली आहे. इतकंच नाही तर दुधाळ म्हशी आणि गायींच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आता सरकारनं दूध दराच्या खरेदी किमतीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुंढेंच्या कारवाईचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा. दुधाळ जनावरांच्या किमतीत वाढ. दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी. पूर्वी भेसळयुक्त दूध कमी दरात बाजारात उपलब्ध होत असल्यानं दर्जेदार दुधाला मोठी मागणी नव्हती. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. भेसळयुक्त दुधावर कारवाई झाल्यानं शुद्ध दुधाची मागणी वाढली आणि त्याचबरोबर दूध संकलन केंद्राकडे दर्जेदार दुधाचा पुरवठा वाढू लागलाय. मागणी वाढल्यानं अनेक शेतकरी पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळतायत. नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा वाढलाय. यापूर्वी ज्या मुर्हा म्हशीची किंमत बाजारामध्ये 1,50,000 दरम्यान होती, आता त्याच म्हशीची किंमत 1,80,000 ते 2 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुधाळ जाफराबादी म्हैस ही पूर्वी 2 लाखांच्या आत यायची, आता याच जाफराबादी म्हशीचा दर 2.5 लाखांच्या घरात पोहोचलाय. म्हशीबरोबरच जर्सी गाईचा दर 40 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान वाढलेला. तुकाराम मुंढे साहेबांनी जी कारवाई केली त्यामुळं जे भेसळ दूध लाखो लिटर जात होतं ते लाखो लिटर दूध हे उघडकीस आलं. आणि ही कारवाई झाल्यामुळे जे शेतकरी, जे प्रामाणिक शेतकऱ्यांचं जे दूध होतं त्या दुधाला कुठेतरी डिमांड आलं आणि त्या डिमांडानुसार जे शेतकऱ्यांचं दूध आहे त्या दुधामध्ये दरवाढ व्हावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. प्लस जी म्हैशींची जी ह्या दूधधंद्यामध्ये जी म्हैशींची जी दरवाढ होत आहे ती जी म्हैस 1,50,000ला मिळत होती 1 वर्षापूर्वी, तीच म्हैस आज 1,80,000 ते 2 लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे. दुधाचे दर स्थिर राहिले आणि शुद्ध दुधाला अशीच मागणी कायम राहिली तर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय पुन्हा एकदा फायदेशीर ठरू शकतो. अनेक तरुणही शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे. एका कारवाईमुळे फक्त भेसळ रोखली गेली असं नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवचैतन्य मिळालंय. मात्र त्याचा फारसा आर्थिक फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाही आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी केली आहे. सध्या बाजारामध्ये हरियाणा, म्हैसाणा व मुरा मशीनचे 30 ते 40 रुपयाने किमती वाढलेल्या आहेत. खाद्याचे दर वाढलेले आहेत. आज पेंडपोते 1800 ते 2200 रुपयाचा रेट आहे. सर्वच खाद्य जनावरांचे खाद्य वाढलेले आहेत. वैरण देखील दर वाढलेले आहेत. त्या मानानं दुधाचा दर पण वाढायला पाहिजे होता, पण दुधाचा दर वाढलेला नाही. आज 6 पॅटला फक्त 50 रुपये म्हशीच्या दुधाला रेट आहे. तो 70-80 रुपये व्हायला पाहिजे होता, पण दुधाचा रेट वाढलेला नाही. आमची राज्य शासनाला एवढीच विनंती आहे, जसं जनावरांचे दर वाढले, खाद्याचे रेट वाढले, तसे दुधाचे देखील दर वाढावे. जनावरांच्या खरेदी विक्रीपासून पशुखाद्य, औषधं, वाहतूक आणि दूध संकलन केंद्रांपर्यंत संपूर्ण साखळीला याचा आर्थिक लाभ होतोय. मात्र याचा प्रत्यक्षात फायदा शुद्ध दुधाची निर्मिती करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला देखील व्हायला हवा, अशीच मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर. गाडीच्या बोनेटवर बसून आरोपींची धिंड काढणं पुणे पोलिसांना महागात पडलंय.
भारती विद्यापीठ पोलिसांच्या कारवाईची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत मुख्य सचिव डीजीपी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आरोपींची धिंड काढली, पोलिसांना महागात पडली। पुणे पोलिसांनी आरोपीची काढलेली ही धिंड बघा। आरोपीने एखादा गुन्हा केल्यानंतर त्याला धडा शिकवण्यासाठी पोलीस ऍक्शन घेतात, आरोपीची धिंड काढतात। मात्र हीच धिंड काढणं आता पोलिसांना चांगलंच महागात पडलंय। पुणे पोलिसांना थेट राज्य मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली आहे। कारच्या बोनेटवर बसून आरोपीची धिंड का काढली याचं उत्तर पुणे पोलिसांकडे मानवाधिकार आयोगानं मागितलंय। पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नोटीस पाठवली आहे। पुणे पोलिसांच्या कृतीचा मानवाधिकार आयोगाकडून जंगलराज असा उल्लेख करण्यात आलाय। पोलिसांना 20 ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। जुलै महिन्यात झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली होती। त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून धिंड काढली। तसंच मृत व्यक्तीचे नातेवाईक हे आरोपीला चपलेने मारत असल्याचं व्हिडिओ दिसतंय। दरम्यान यानंतर पोलिसांनी धिंड का काढली यावर स्पष्टीकरण दिलं। जनतेमध्ये गुन्हेगारांची दहशत निर्माण होऊ नये हाच धिंड काढण्याचा उद्देश होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तसंच नोटीसला उत्तर दिलं जाईल, मात्र गुंडांना पाठीशी घातलं जाणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। नोटीस नक्की काय आहे ह्याची मला कल्पना नाही, संबंधित विभागाचे अधिकारी त्याला योग्य ते उत्तर देतीलच। परंतु मला वाटतं ज्या वेळेस गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक गुन्हा करतात, विशेषतः त्या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देश असतो आणि ह्या व्यक्तीला आपण घाबरलं नाही पाहिजे हा संदेश पोलिसांकडे द्यायचा प्रयत्न असतो आणि त्यावेळेस केलेली ही कारवाई आहे। तर मला वाटतं ह्यामध्ये भविष्यामध्ये देखील जर का कोणीही गुंड आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा पळवाटा धरून त्यांना याच्यामधून वाचता येणार नाही, त्यांच्यावरती कडक कारवाईही केलीच आहे। जनतेमध्ये गुंडांची दहशत निर्माण होऊ नये हाच उद्देश धिंड काढण्यामागचा असतो। मात्र पुणे पोलिसांची धिंड काढण्याची पद्धत राज्य मानवाधिकार आयोगाला खटकली आणि त्यांनी थेट पुणे पोलिसांनाच नोटीस पाठवली। त्यामुळे पोलीस आता मानवाधिकार आयोगाच्या नोटीसला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे। देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष होत आहेत। देश वेगानं विकसित होतोय, मात्र असं असलं तरी देशातल्या ग्रामीण भागाचं चित्र अगदी उलट आहे। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातलं आगार तांडा गावात मूलभूत सुविधा सुद्धा नाही आहेत। गावच्या विकासासाठी योजना आखल्या गेल्या पण त्या कागदावरच राहिल्या। पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यापासून ग्रामस्थ वंचित आहेत। त्यामुळे ग्रामस्थांनी गावच विकायला काढलंय। बघूयात। ना रस्ते, ना एसटी, ना शाळा, ना आरोग्याच्या सुविधा। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या आगार तांडा या गावची ही परिस्थिती। स्वातंत्र्याला 79 वर्ष होत आली आहेत, तरी या गावानं आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पाहिलेली नाही। गावात विकासाच्या अनेक योजना मंजूर झाल्या पण त्या कागदावरच राहिल्या आणि यासाठी या गावकऱ्यांनी गाव विकायला काढले। गावामध्ये असे अनेक फलक लागलेले आहेत। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले। पावसाळ्यात चिखल आणि ओढ्यांमुळे गावचा संपर्क तुटतो। परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांना तब्बल 1 ते 1.5 महिना शाळा बुडवावी लागते। खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये, त्यामुळे याबाबतही आवाज उठवणं गरजेचं आहे असं आवाहन ग्रामस्थांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना केलंय। जी लढाई आता लढलेली आहे ती लढाई 100% जिंकली आहात आणि आपल्याला आता फक्त पेपर फुटी बाबतीतच नाही तर अशा खेड्यापाड्यामध्ये जी शिक्षणाची गंगा आहे, जे आज या विद्यार्थ्यांना सिजनेबल शिकावं लागत आहे। पावसाळा आला तरी काही दिवस थांबावं लागत आहे। पहिलीची शाळा जर असल्या गावामध्ये नसेल आणि ते 3-3, 4-4 किलोमीटर जाऊन जर शाळा शिकत असेल, एज्युकेशन जर यांना विकत घ्यावं लागत असेल आणि मेहनतीने घ्यावं लागत असेल तर दिपकेंना मी विनंती करतो इथं येऊन लवकरात लवकर आपण या खेड्यागावापासून ही जे आपण जे भ्रष्टाचार संग्रहालय जो भरवलाय तर तो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही येऊन आपण सगळी चर्चा करून इथून गेलो पाहिजे आणि खेड्यापाड्यापर्यंत शाळा पोहोचली पाहिजे। गेल्या 40 वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे। लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत, रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याच्या सोयी नाही असा आरोप गावातल्या महिला करतायत। पाण्याची बी अडचण,
रस्ता तर नाहीच नाही. रस्ता तिथं एवढी खूप अडचण आहे की बरसातीमध्ये 2-4 महिने आमचे नातरुंड 15 घरी असतात, शिकायला जात नाहीये, सोयीच नाही कोणत्या गोष्टीची. जो मेन रस्ता आहे हा किती पायी चालत जावं लागतं? मेन रस्ता ते आडवा रस्ता आहे, मोठा रस्ता, तिथवर चालत जावं लागतं. हे दिवसात कुणी पोरं चालत जात नाही, काय नाही, शाळा बंद आहे सध्याला. एखाद्या दिवस आजारी पडल्यावर कसं करतात? आजारी पडल्यावर एक जागेवर जातात, जागेवर मरतात. वाहन भेटत नाही, जायला रस्ता नाही बरोबर. पाऊस चालू असले की घरात मारायचं, पण साधन नाही कोणत्या गोष्टीचं. हे असेच बळस मारायचं वाकडं तिकडं बेजारी. सरपंच आमदार काही करत नाही? काही नाही करीत, हे असेच इकडं तिकडं आपलं वाकडा तिकडा करायचं, मारायचं की निघायचं. आपलं पोट मोठं. पावसाळ्यात चिखल होत असेल? भरपूर निघता येईन बाहेर रोडला. काही दुखलं सुकलं तरी इथंच मरायची बरी. कशाचे आमदार आणि खासदार कोण काही नाही करीत. सरपंच तसे. आम्हाला आश्वासन नको, हक्काच्या सुविधा हव्यात, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे. देश अमृतकाळ साजरा करत असताना आगार तांड्यासारखी गावं अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे निद्रिस्त प्रशासन आता तरी जागं होणार का? मूलभूत सुविधा देऊन ग्रामस्थांना न्याय देणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH